लागलीच ती भली मोठी कुऱ्हाड उचलत ती व्यक्ती जिन्याच्या दिशेने निघून गेली. तिचा जिन्यावर चढतानाचा पावलांचा आवाज सूरजच्या कानी पडला. आपल्याला लपायला हवे, नाहीतर हा आपलाही कोथळा बाहेर काढेल म्हणत सूरज तिथल्याच एका खोलीत शिरला. आतमध्ये रक्ताळलेल्या पावलांचे ठसे उमटून सुकून गेले होते. अंथरुणावरही रक्त माखलेले होते. खोलीत कुबट दर्प दरवळत होता. आजूबाजूला काही सामान पडलेले होते आणि एका खोक्यात पेपर्स, काही फोटो फ्रेम ठेवलेले होते. सूरज पुढे सरकला. त्याने एक फोटो हातात घेऊन निहाळले. कोण्यातरी सुंदर स्त्री पुरुषाचा व त्यांच्या हातातील एका लहान मुलाचा फोटो होता. त्याने समोरील न्यूजपेपर उचलले, ज्यांना रक्त माखलेले होते. काहीतरी खुन्याची माहिती होती. इथेच काहीतरी सापडेल आपल्याला, असा विचार करत सूरजने आजूबाजूला पाहिले. खूप काही वस्तू होत्या तेथे. वेगवेगळी बाहुले, जुन्या वस्तू व काही चित्रमय गोष्टींची पुस्तके. सूरजने ते सर्व हातात घेतले. इंग्रजीत मोठ्या ठळक अक्षरात व रंगीत चित्रातील ती जॅक अँड दी बिनस्टॉक अशा बऱ्याच जादूच्या गोष्टींची पुस्तके होती. ती सर्व चाळत असतानाच सूरजचे लक्ष एका डायरीवर गेले. मी अक्षदा आणि ही माझी 7वी डायरी. आम्हाला एक मुलगा झाला आणि आम्ही त्याचे नाव निलेश ठेवले, कारण त्याचे डोळे निळेशार होते. असेच वाचत वाचत सूरज पुढे सरकला. एखाद्या मळकट कपड्यात आज दाराशेजारी मला एक मुलगा दिसला. त्याचे केस खूप वाढलेले, डोळे काळेभोर, थोडा काळा सावळा आणि काहीतरी मानसिक रुग्ण. मी त्याचा सांभाळ केला आणि त्याचा उपचार केला, पण तो बोलू शकत नाही. आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. निलेश आणि वसंतचा वाढदिवस आहे. इथे कोणीच नाही आणि मी आता लिहून जात आहे. परतायला वेळ लागेल. आम्ही आज दोन्ही मुलांसोबत खूप मस्ती करू. हे काय, पुढील पाने कोरी करकरीत कशी काय? सूरज बावचळला व पटापट डायरीची पाने चाळू लागला. काहीतरी पुढे सापडेल ह्या आशेने, पण सर्व पाने कोरी होती आणि अचानक एक कात्रण गळून खाली पडले. सूरजने डायरी बाजूला ठेवली आणि कात्रण उचलले. व्यापारीच्या घरावर काळ, ह्या हेडलाईनने एक बातमी होती. फोटोतील व्यक्तींचे चेहरे हुबेहूब खोक्यातील फोटो फ्रेममधल्या व्यक्तीसारखे होते. सूरजने पुढे वाचले. बहुचर्चित कापड व्यापारीच्या फार्म हाऊसवर रात्री 2च्या सुमारास चोरांनी हल्ला केला. ह्यात व्यापारीच्या संपूर्ण कुटुंबाची निगूढपणे हत्या केली होती. संपूर्ण बातमी वाचून काढताच सूरजला धक्का बसला. त्या बातमीत फक्त 3 नावे होती, निलेश, अक्षदा आणि विराट. त्यात वसंत नावाच्या मुलाचे नाव मिसिंग होते. तेवढ्यात पावलांचा आवाज बाहेर वाजला आणि दारावर थाप पडली. सूरज जागचा गार झाला. त्याच्या हातातील कात्रण गळून पडले. तेवढ्यात दरवाजा धाडकन लोटला गेला. बेडखाली लपलेल्या सूरजला पुन्हा तीच पावले दिसली. तो हातातील कुऱ्हाड कर्कशपणे ओढत आत आला. सूरजचा श्वास घशात अडकला व त्याचे काळीज जमिनीवर धडका मारू लागले. तोंडातून चुकूनही आवाज नको निघावा म्हणून त्याने तोंडावर हात आवळले. एखाद्या लहान मुलाच्या रडण्यासारखा आवाज सूरजच्या कानांनी टिपला. सूरज थरथरत किंचित पलंगाखालून सरकला. त्याने वरती पाहिले. एक पाठमोरी आकृती छातीशी काहीतरी कवटाळून लहान मुलासारखी रडत होती. ती आकृती धिप्पाड होती. अंगावर कातडी कोट होता. त्याचे काळेभोर केस हवेत तरंगत होते. पुढच्याच क्षणी तो मागे फिरला. तो सूरजच्या काळजात धस झाले. त्याचे लालभडक डोळे सूरजच्या तोंडावर खिळले होते. तोंड कुजल्याप्रमाणे दिसत होते, जे खूप जाड लोखंडाप्रमाणे टणक भासत होते. त्याचे शरीरही तसेच सोललेल्या कातडीसारखे होते आणि अंगावर बांधलेले एप्रॉन पूर्णपणे रक्ताने भिजून लाल भडक झाले होते. ओरडत त्याने आपल्या हातातील मोठी कुऱ्हाड सूरजवर फिरवली. धाड! कुऱ्हाडीचे जाड पाते गोधडी पलंग भेदत आतमध्ये शिरले व त्याची किंचित धार दुसऱ्या बाजूला निघाली. सूरजही किंचाळला आणि घाबरून
अतिवेगाने पलंगाखालून सरकत बाहेर पडला. पुढच्याच क्षणी त्या माणसाने कुऱ्हाडी सकट संपूर्ण पलंग उचलून मागे भिंतीकडे भिरकावून दिला. सूरज कसा तरी खोलीतून बाहेर पडला व लागलीच हडबडीत त्याने समोरील खोलीचा दरवाजा उघडला आणि लगेच लावून घेत त्याने वेगात पावले उचलली. खच त्याचा पाय मुरगळला आणि समोर अंधारात न दिसलेल्या पायऱ्यांवरून तो गडबडून खाली चेंडूसारखा घरंगळत आला. त्यांच्या अंगातील हाडांना डोक्याला चांगले दणके बसत होते. कणत सूरज जागचा लोळू लागला. त्याचा पांढरा टी शर्ट रक्ताने चांगला माखलेला होता. त्याने इन केलेला टी शर्ट उपसून काढला. खळ फोटो फ्रेम ज्याची काच फुटून सूरजच्या पाठीला लागली होती ती रक्ताने माखलेली फ्रेम खाली पडली. कसा तरी भीतीचा आधार घेत सूरज उठला. वेदना कुठून ठणकत होत्या त्याचे त्याला सुद्धा समजत नव्हते. त्याची नजर समोर गेली आणि त्याचे डोळे विस्फारले. समोर तीच स्वप्नात पाहिलेली खोली होती जिचे दार किंचित उघडे होते आणि त्यातून सडका कुचका दाटून राहिलेला वारा हळूहळू बाहेर पडत होता. धडधडत्या छातीने सूरजने पुढे पावले उचलली. धाड दरवाजा उघडला. त्याने आपले जळजळीत लाल डोळे समोर टाकले आणि आपल्या हातातील कुऱ्हाड सहज सावरत तो हवेत तरंगत हळूहळू पुढे सरकू लागला. खोलीतील रक्त पूर्णपणे सुकून फरशीवर वाळून गेले होते. कोपरे रक्त साठून काळे कुळकुळीत पडले होते आणि समोरील भिंत रक्ताने रंग दिल्याप्रमाणे लाल भडक दिसत होती. दुसरा पाय हळूहळू उचलत सूरजने संत वेगात पावले पुढे टाकली. ती भिंत तिथेच संपली आणि सूरज पुढे वळाला. लोखंडी काठे हलकासा कर्कश आवाज करत हालताना दिसले. खाली अद्यापही न सुकलेले रक्त होते आणि बेसिनमध्ये ठेवलेल्या कुचक्या मुंडीवर माशा भिनभिनत होत्या. कसलासा विचित्र हसण्याचा आवाज आला आणि आवाजाच्या दिशेने म्हणजेच छताच्या दिशेने दचकून सूरजने पाहिले. धाप! तो पुढच्याच क्षणी कोलमडून जमिनीवर आपटला. त्याची छाती धाड धाड उडू लागली. त्याच्या छातीत जळजळीत गरम अग्नी निर्माण होऊन वाफ तोंडातून बाहेर पडू लागली. थरथरत तो कसा तरी मागे सरकू पाहत होता. पुन्हा हसण्याचा आवाज त्याच्या कानी पडला आणि त्याने मागे छताच्या दिशेने डोके फिरवले. एक संपूर्ण फाटलेले रक्ताने भिजलेले कुरूप चेहऱ्याचे आणि पांढरे फटफटीत दुधाळ डोळ्याचे प्रेत भिंतीवर सरकत त्याच्याकडे पाहून हसले. तिथे हे एकच नव्हते, जवळजवळ संपूर्ण छतच त्या प्रेतांनी भरून गेलेले होते. त्यांच्या पोटातील आतडी यकृत खालपर्यंत लटकत होते पण पडत नव्हते. रक्त गरम तेलाप्रमाणे उकळत होते पण वाहत नव्हते. ते एक एक चेहरे बिभत्स असह्य टवाळीच्या नजरेने सूरजकडे टकामका पाहत होते. धाड छताला लटकून राहिलेल्या एका स्त्रीने प्रेताने दानकन सूरजच्या अगदी जवळ उडी मारली. काळीज छताला चांगला दणका देत फडफडत होते. सूरज घामाने तर चिंब न्हाऊन निघाला होता पण त्याचे शरीर थरथरत गरम पडलेले होते. त्याच्या कानातून गरम वाफा उफाळून बाहेर पडत होत्या. सूरज थरथरत्या ओठांची चुळबुळ करत हळूहळू मागे सरकू लागला आणि ती प्रेत आपली तीव्र नजर त्याच्यावर रोखून कोळ्याप्रमाणे हळूहळू पुढे सरकू लागले. त्याच्या फाटलेल्या पोटातील आतडी यकृत जमिनीवर लोंबकाळून पडली होती व तिच्याबरोबरच सरकत पुढे हालत होती. निघून जा इथून, निघून जा. तुला कितीतरी वेळा सूचना दिली होती पण तुलाही आमच्यासारखेच मरायचे होते. किन्नरी आवाजात घोगऱ्या गळ्याने ते बोलून हसू लागले. तो कोण आहे? मला का मारणार? कापऱ्या आवाजात सूरजने कोरड्या पडलेल्या घशातून शब्द बाहेर फेकले. ती परत कंपित आवाजात हसली. तो एक सिरियल किलर आहे, मनोरुग्ण, वेड्यांच्या इस्पितळातून पळालेला. पोलिसांनी त्याला गोळ्या झाडल्या होत्या आणि जंगलात जाऊन तो अज्ञात ठिकाणी मरून पडला. पण तो जिवंत होता त्यापेक्षा मेल्यानंतर त्याचा आत्मा अधिकच उग्र झाला. घोगऱ्या राक्षसी कंपित आवाजात ती म्हणाली. तुला हे सर्व कसे काय ठाऊक?
तू या सिरियल किलरला कसे काय ओळखतेस? हातांवर जोर देत मागे मागे सरकत कंपित आवाजात सूरजने तिला विचारले. मी एक जर्नलिस्ट होते, चुकून इथे आले. तूही तसाच मरायला आलास. तो वसंतचा आत्मा आहे, सुडाने पेटलेला. मरणार तू. तिचा किन्नरी घोगरा कंपित आवाज घुसला. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडल्या गेल्याचा आवाज आला आणि सूरजने दचकून तिकडे पाहिले आणि परत आपली नजर समोर फेकली तर ते प्रेत गायब होते. गडबडून त्याने आपले डोके छतावर फिरवले, पण ते काळे छत एकदम मोकळे होते. मृत्यूची पावले वाजत होती आणि पुढच्याच क्षणी रक्ताळलेली कुऱ्हाड भिंती आडून पुढे सरकली. त्याने आपली जाड पावले झपाझप समोर टाकली. थरथर त्या भिंतीला लटपट पकडून घामाने डबडबलेल्या चेहऱ्याने सूरज त्याच्याकडे पाहत होता. तो हळूहळू सूरजच्या दिशेने सरकू लागला. त्याचे डोळे आग ओकत होते व कुजलेल्या अंगातून धूर बाहेर पडत होता. सडलेल्या भयानक चेहऱ्यावर क्रूर भाव गडदपणे उमटत होते. मला जाऊ द्या, कृपया मला मारू नका, सूरज भरलेल्या स्वरात म्हणाला. किंकाळत तो यमराज रूपी आसुरी भयानक पिशाच सूरजवर धावला. सूरज जागचा कोलमडून पडला. अतिप्रमाणात धडधडत्या काळजाने त्याची किंकाळीही आतल्या आत दाबली. त्याच्या कानावर हवेत सपकन फिरणाऱ्या कुऱ्हाडीचा आवाज आला आणि सूरजची छाती वाजत होती. मृत्यूच्या भीतीने त्याचे डोळे बंद झाले होते व त्यांच्यातून पाणी गळत होते. त्याला दम लागल्याप्रमाणे तो जोरजोरात श्वासोच्छ्वास करत होता. त्याचे गरम पडलेले शरीर थरथरत होते आणि कानातून हवा व नाकातून पाणी बाहेर पडत होते. काहीतरी थांबले आहे. सर्वच स्तब्ध झाले आहे. ती कुऱ्हाड अद्याप मला नरक यातना देण्यासाठी माझ्यावर पडलेली नाहीये. तिने माझे मांस हाडे भेदून माझे रक्त हवेत उडवलेले नाहीये. सूरजने निलेश, अक्षदा व विराटचा फोटो समोर धरला होता आणि त्यात एका बाजूला वसंतही खाली मान घालून नजर उचलून कॅमेऱ्याकडे पाहताना दिसत होता. तो एक फॅमिली फोटो होता. तो फोटो पाहताच त्याच्या हातातील कुऱ्हाड खानकन निखळून खाली पडली. हळूहळू त्या पिशाच्याच्या डोळ्यातील अग्नी अश्रूंबरोबर गळून पडला. त्याचे डोळे हळूहळू मानवी होऊ लागले, ज्यांच्यात क्रोध, सूड, कोप नसून फक्त अश्रू आणि भावना होत्या. त्याने तो सूरजच्या हातातील फोटो आपल्या हातात घेतला व छातीशी कवटाळून मोठ्याने रडू लागला. त्याच्या डोळ्यासमोर ती रात्र आली. तो भाबडा बिचारा लपंडाव खेळताना कपाटात लपून बसला होता व त्या लाकडी कपाटाला केलेल्या जाळीतून बाहेर पाहत होता. तोच त्यांनी दानकन अक्षदाला खाली आपटले. ती गयावया करत असतानाच त्यांनी तिच्या छातीत कुऱ्हाड खुपसली व रक्ताची चिळकांडी हवेत उडाली. धापकन विराटचे बिनमुंडीचे धड अक्षदाच्या समोर आपटले. ते तुटलेले डोके घरंगळत कपाटा शेजारी आले. त्या डोक्यावरील डोळे उघडेच होते आणि ते एकटक जणू कपाटात लपलेल्या वसंतकडेच पाहत होते. त्याच्या तुटलेल्या मानेतून रक्त निघून फरशीवर पसरले. धब. आणखी एका आवाजाने दचकून वसंतने तिकडे पाहिले. त्यांनी लहानग्या निलेशला खाली आपटले होते. तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचे सायरन वाजले आणि ते चोर की खुनी दचकले. वसंत थरथरत ते सर्व पाहत होता. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता, पण डोळ्यातून पाणी गळाले आणि तो बेशुद्ध पडला. त्याच्या तोंडातून आर्त हाक बाहेर पडली, ज्यात दुःख, वेदना, कळवळा सामावलेला होता. कृपया मला जाऊ द्या, मारू नका. माझे आई बाबा, माझे भाऊ बहीण गावात माझी वाट पाहत असतील. काकुळतीच्या स्वरात सूरज म्हणाला. हळूहळू वसंतची ती आकृती हवेत विरू लागली व त्याने छातीशी कवटाळलेला तो फोटो फडफडत सूरजच्या पायाशी येऊन ठेपला. टाळ्यांच्या कडकडाटात सूरज आपल्या जागेवरून उठून स्टेजकडे जाऊ लागला. त्याने बनवलेला व्हिडिओ दी गेम ऑफ डेथ टॉपला जाऊन पोहोचला होता. एक घर बंद आणि त्यात अडकलेला एक मुलगा, जो एका भयानक सिरियल किलरच्या आत्म्याच्या तावडीत सापडला आहे आणि तो कसा सुटेल
आपल्या सर्वांच्या आवडत्या सूरजसाठी परत एकदा टाळ्या. बॉस जल्लोष करत ओरडला. सूरज किंचित स्माईल देत शांत उभा होता. त्याने वसंतचे पात्र हुबेहूब गेममध्ये टाकले होते व गेमला असे काही जबरदस्त बनवले होते की खेळणाऱ्याच्या तोंडून एकच शब्द निघाले, बोल सूरज, तुला काय हवे ते. मी आज खूप खुश आहे. बॉस म्हणाला, मला काही दिवसांची सुट्टी हवी आहे. मला माझ्या गावी, माझ्या आई वडिलांकडे, माझ्या कुटुंबाकडे जायचे आहे. सूरज म्हणाला, एक काम कर ना तू, त्यांना इथे पुण्यालाच तुझ्या घरी घेऊन ये. बॉस म्हणाला, पण माझे घर नाहीये. मी हॉटेलमध्ये एका छोट्याशा खोलीत राहतो. सूरज म्हणाला, पण बॉस त्याच्याकडे पाहत हसला. असो, पुढे काय होईल इतके विचार करत बसू नका. लाईफ तर मेल्यानंतरही थांबत नाही.